राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय। या चर्चांना कारण ठरलंय ते शरद पवार यांनी केलेलं मोठं वक्तव्य। भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं भाकीत शरद पवार यांनी केलंय। एका इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय। वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत। काँग्रेस आणि आमच्या पक्षात वैचारिक मतभेद नाहीत। काँग्रेस आणि आम्ही नेहरू गांधींच्या विचारसरणीचे असल्याचं पवारांनी म्हटलंय। मात्र पवारांच्या या विधानानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चा आता जोरदार रंगू लागल्या। तेव्हा शरद पवार यांनी नेमकं या मुलाखतीमध्ये काय म्हटलेलं एकदा आपण पाहूया। येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। आमच्या विचारधारेसोबत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे। काँग्रेस आणि आमची विचारधारा सारखी आहे। त्यामुळे या विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आमच्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। सोबत येणाऱ्यांची संख्या वाढताना पाहायला मिळेल। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे आहोत। समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक आहेत। उद्धव ठाकरे आमच्यासोबत काम करण्यास सकारात्मक आहेत। आम्ही घाईघाईनं निर्णय घेणार नाही। कोणताही निर्णय सहकाऱ्यांच्या संमतीनंच। शरद पवारांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये मोठं वक्तव्य केलंय।